लक्ष आपल्या स्थितीवरती. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, थोडे हलकेसे मिटलेले. लक्ष आपल्या श्वासावरती असू द्या. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. तीनदा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद, नंतर आपली प्रार्थना. ओम सोडून घेऊया. करूया गायत्री मंत्राचा 3 वेळा पठण. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. परम पूज्य प्रातस्मरणीय प्रतिपल वंदनीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांचे चरणी कोटिशा वंदन. तसेच परम श्रद्धेय आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदाचार्य आचार्य श्री यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम वंदन. आणि आजच्या या ऑनलाईनच्या वर्गामध्ये उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी यांना सुद्धा माझा प्रणाम. तर आज आपण सुरुवात करूया आपल्या सराच्या हालचालीची. थोडी जागेवर उभं राहूया. आज थोडा आपण अभ्यास करू आपल्या सराच्या हालचालीपासून. परिस्थिती करूया आपण अभ्यास जॉगिंगचा. दोन्ही हाताच्या मुठ्या बांधून आज आपल्या खांद्यापर्यंत आणि मागून थोडे पाय वर उचललेले. याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला 1 नंबरची स्थिती. श्वास भरणे सोडण्याची क्रिया असू द्या. हातात थोडी हालचाल. हात खांद्यापर्यंत. उजवा पाय, डावात डावा पाय, या पद्धतीने आपल्याला पहिला अभ्यास, पहिली स्थिती शरीराच्या हातपायच्या विशेष हालचालीची. दोन मध्ये मात्र दोन्ही हात पूर्ण लांब, दोन्ही हात सरळ. एक करायचे आपल्याला मागून पूर्ण पायावर उचललेला. करूया दुसरा अभ्यास. 2 नंबरची स्थिती. हात पूर्ण लांब, हात सरळ, हात खांद्याला स्ट्रेट, मागून आपल्या टच करू आपल्या बटक्सला. अशी स्थिती पूर्ण. 2चा अभ्यास. 3 मध्ये मात्र हात कमरेवरती, गुडघा छातीकडे घ्यायचा प्रयत्न. 3 मध्ये गुडघ्यावर घ्यायचा आपल्याला छातीकडे. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. चार,
गुडघ्यातून वाक, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. 4चा अभ्यास. रिलॅक्स. नंबर 5 ची स्थिती करूया. 2 पायात अंतर असू द्या. दोन्ही समोर. ही स्थिती आपल्या क्षमतेनुसार करायची आपल्याला. दोन्ही स्ट्रेट, फक्त गुडघ्यातून वाक आणि दुसरा पाय सरळ राहील. आपल्या क्षमतेनुसार याची स्ट्रेचिंग. 2 पायात अंतर करून घ्या, म्हणजे आपल्याला स्ट्रेच करता येईल आपल्या पायाच्या भागाला. लक्ष समोर, दोन्ही सरळ. नंबर 5 चा अभ्यास. प्रत्येक अभ्यास आपल्या लिमिट नुसार, आपली ऊर्जा, आपली क्षमता याला बघून आपल्याला अभ्यास करायचा असतो. 5. नंबर 6. हात कमरेवरती परत. पुढे साइड बाय स्ट्रेच. समोरचा पाय कडकोनात, मागचा पाय सरळ. लक्षावरती श्वासात. तिसऱ्या परत विरुद्ध बाजूने सुद्धा. करूया 4-5 वेळा एका बाजूने. श्वास भरत, लक्षावरती श्वासात. करूया स्ट्रेचिंग आपल्या पायाच्या प्रत्येक भागासाठी. रिलॅक्स. नंबर 7 चा अभ्यास. 2 पायामध्ये अंतर येईल, दोन्ही समोर. हात खाली न घेता हात शेवटच्या आपल्याला समोर. श्वास भरत हात मागे घेऊया. Hands at the back. Inhale, hands at the back. रिलॅक्स. नंबर 8 ची स्थिती. परत 2 पायात अंतर असू द्या, दोन्ही बाजूला. आता मात्र करूया साइड बाय स्ट्रेचिंग. उजवा पायाजवळ, डावा कणापाशी. हीच क्रिया आता विरुद्ध बाजूला. करूया नंबर 8 चा अभ्यास. योगिक जॉगिंगची स्थिती. नंबर 8. पोज. श्वास सोडत बाजूला झुकणे, श्वास भरत वर येणे. करूया 5 अभ्यास एका दिशेने. अत्यंत महत्वाचा अभ्यास. सहज प्रत्येक स्नायूसाठी आपण करतो या जॉगिंग मध्ये. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ. तिसऱ्या करूया नेक्स्ट अभ्यास मध्ये. नंबर 8, नंबर 9 ची स्थिती. क्रॉस टचिंग. उजवा डावा पाय सोबत घेऊया. वरच्या धावे करूया क्रॉस टच. श्वास भरणे सोडण्याची क्रिया चालू असू द्या. श्वास भरा, श्वास सोडा. रिलॅक्स. नंबर 10 ची स्थिती आता मात्र दोन्ही पाय सोबत घ्या, दोन्ही समोर. श्वास भरत हात वरती, श्वास हात खाली. Up. Inhale, exhale down. Inhale up, exhale down. श्वास भरत हात वरती, श्वास हात खाली. करूया हा अभ्यास. विश्राम.
रिलॅक्स. आता मात्र करू आपण हाफ आणि पूर्ण जम्प. दोन पायासोबत घ्यायचे आपल्याला. दोन्ही बाजूला श्वास भरत हात पाय बाजूची स्थिती. 1 2 1 2 1 2 1. जम्पिंग हाफ जम्प 10 वेळा 15 वेळा. पूर्ण. रिलॅक्स. लास्ट अभ्यास योगिक डान्स. दोन्ही पाय सोबत घ्यायचे आपल्याला. दोन्ही समोर. मात्र आपल्याला हात व पाय करायचे विरुद्ध बाजूने. पाय उजव्या बाजूला तर हात डाव्या बाजूला. 1 2 1 2. जम्पिंग. जागेवरती जम्प. कॉम्बिनेशन ट्विस्ट. दोन्ही पाय सोबत. विश्राम. रिलॅक्स. शांत. 2-4 दीर्घ श्वास भरूया. नासिकेतून श्वास तोंडावर बाहेर. डीप ब्रीथ. रिलॅक्स. यामध्ये आपण आपल्या शरीराला कमी वेळेमध्ये पूर्णपणे एनर्जाइज करू शकतो. पूर्ण दूर करतो आपल्या या अभ्यासातून. अशी स्थिती होती. आता मात्र करूया सूर्य नमस्कार. सन सॅल्युटेशन. कम्प्लीट अभ्यास कम्प्लीट आपल्या शरीराचा. स्थितीमध्ये दोन्ही पाय सोबत घ्या. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. पहिला अभ्यास पहिल्या मंत्रासोबत ओम राम मित्राय नमः. आपल्याला आपण मित्र म्हटलेला आहे तोच जगाचा ऊर्जेचा स्रोत. ओम राम मित्राय नमः. 1 नमस्कार आसन. नमस्कार मुद्रा. 2 ऊर्ध्वस्तासन. हात वरती श्वास आत. 2 पुढे उडे. 3 श्वास हात खाली. हस्तपादासन पदास्तासन. 4 डाव पाय मागे. उजवा पाय समोर लक्षवरती श्वास आत. डाव पाय मागे उजवा पाय समोर लक्षवरती श्वास आत. दक्षिण पाद अश्वसंतुलनासन. 5 दोन्ही पाय मागे करूया. पर्वतासन. लक्षणाभिकडे जमिनीत लागू दे. 6 गुडघा हनवटी. श्वास नॉर्मल. 7 चंद्रासन. 8 पर्वतासन. 9 डाव पाय समोर. 10 दोन्ही पाय सोबत. 11 हात वरती. नमस्कार मुद्रा. मला आपला कम्प्लीट 1 राऊंड. स्थिती शरीराच्या प्रत्येक भागासाठी करूया परत एकदा राऊंड. दोन्ही पाय सोबत. हात नमस्कार मुद्रेमध्ये. दुसरा मंत्र ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रीम रवये नमः. 1 नमस्कार आसन. नमस्कार मुद्रा. 2 ऊर्ध्वस्तासन. हात वरती श्वास आत. 3 श्वास समोर झुकूया. हस्तपादासन किंवा पादहस्तासन. 4 डाव पाय मागे उजवा पाय समोर लक्षवरती श्वास आत. 5 दोन्ही पाय मागे करूया पर्वतासन.
लक्ष नाभीकडे, टाळजमुळे लागू द्या. शरीराची व्हीची स्थिती, माउंटेन पोस्चर. गुडघा छातीवर जागा जमिनीला, हात व पाय हे 8 अंग अष्टांगासन. श्वास नॉर्मल. 7 भुजंगासन. दोन्ही पाय सरळ, लक्ष हाताकडे, आकाशाकडे. सर्पासारखी स्थिती, स्नेक पोस्चर. 7 चा अभ्यास. आता मात्र आपण करतो रिपीट. 8 परत पर्वतासन. दक्षिण नाभीकडे, जमिनीवरती. 9 डावा पाय समोर, उजवा पाय सरळ. वाम म्हणजे डावा, वाम श्वाससंचलन आसन. 10 दोन्ही पाय सोबत, हस्तपादासन किंवा पादहस्तासन. 11 ऊर्ध्वहस्तासन. 12 नमस्कार मुद्रा. आपण 7 करतो अभ्यास आणि 5 अभ्यासामध्ये रिपीट करतो. अशी पूर्ण 12 अंकाची स्थिती करूया आता आपण फक्त अंकासोबत. गेट रेडी. दोन्ही पायासोबत हात नमस्कार मुद्रेमध्ये. मंत्र ओम ब्रहा सूर्याय नमः. ओम ब्रहा सूर्याय नमः. 1 2 3 हात खाली. 4 पाय मागे, 10 पाय मागे. 5 दोन्ही पाय मागे. 6 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 10 पाय समोर, दोन्ही पाय सोबत. 11 हात वरती. 12 नंबर 4 चा अभ्यास. ओम रहा भानवे नमः. ओम रहा भानवे नमः. 1 नमस्कार मुद्रा. श्वास नॉर्मल. 2 श्वास हात वरती. 3 श्वास बाहेर, हात बाजूला पायाच्या. 4 10 पाय मागे, उजवा पाय समोर, लक्ष वरती. श्वास हात दक्षिण पाद अश्वसंतुलनासन. 5 दोन्ही पाय मागे, पर्वतासन. श्वास बाहेर, लक्ष नाभीकडे, टाळजमुळे लागू द्या. 6 अष्टांगासन. श्वास नॉर्मल. 9 स्नेक पोस्चर. पर्वतासन. पर्वतासन. 10 पाय समोर, दोन्ही पाय सोबत, हात वरती. आपली पूर्ण स्थिती. तर अभ्यासामध्ये आपण काय करून घेतला अभ्यास, ती होती आपल्या अभ्यासामध्ये सूर्यनमस्कार. आता मात्र करूया परत 2 राऊंड करू आज. 2 राऊंड मध्ये आपल्याला श्वासाला बरोबर घ्यायचं आहे. मागे समोर झुकताना डोळे उघडे ठेवायचे, डोळे बंद करायचे नाही आणि जितक्या शक्य थांबण्याचा प्रयत्न करायचा आपल्या या अभ्यासामध्ये. करूया लास्ट 2 राऊंड. स्थितीमध्ये दोन्ही पायासोबत, हात नमस्कार मुद्रेत. आणि आता 5वा अभ्यास. ओम रहा भानवे नमः. 1 2 3 हात पायाच्या बाजूला. 4 डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्ष वरती. श्वास हात. 5 दोन्ही पाय मागे, पर्वतासन. लक्ष नाभीकडे. 6 अष्टांगासन. गुडघा छातीवर, फक्त त्याला बघायला लागेल जमिनीला. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय समोर, दोन्ही पाय सोबत. 11 रिलॅक्स बार. 20 आता मात्र करूया लास्ट राऊंड. आपण जे बिना मंत्र सुद्धा करू शकता, सोबत मंत्र सुद्धा घेऊ शकता आपल्या स्थितीनुसार. आता लास्ट राऊंड. ओम रहा हिरण्य गर्भाय नमः. जोडलेले
लास्ट अभ्यास. ओम रहा हिरण्यगर्भाय नमः. एक. नमस्कार मुद्रा, नमस्कार आसन. पहिला अभ्यास श्वास नॉर्मल. 2 मध्ये श्वास भरत हात वरती, डोळे उघडे. 2. 3. श्वास समोर झोपूया. हस्तपादासन किंवा पादहस्तासन. हात पायाच्या बाजूला, कपाळ गुडघ्यासोबत घ्यायचा प्रयत्न. 4. डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्ष वरती, श्वास आत. 5. दोन्ही पाय मागे, पर्वतासन. अगोदर आपली टाच जमिनीला, शरीराची माउंटेन सारखी स्थिती, बी सारखा आकार. 6. गुडघा छाती नोडी जमिनीला लागेल, श्वास नॉर्मल. अष्टांगासन. 7. भुजंगासन, सर्पासन. 8. पर्वतासन. 9. डावा पाय समोर, वाम संतुलनासन. जो पाय सरळ राहील, डावा पाय आपण समोर घेतला. 10. दोन्ही पाय सोबत, हात पायाच्या बाजूला. 11. रिलॅक्स बार. 20. शांत. ही होती आपली विशेष स्थिती. यामध्ये आपल्याला पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. त्यानंतर आपल्याला कम्प्लीट एक्सरसाइज म्हणजे सूर्यनमस्कार. आपल्या पोटाचा भाग, पाठीचा कणा, आपले हात, आपले पाय, मानेचे स्नायू, हे सर्व भागाला जर व्यायाम द्यायचा असेल तर आपल्याला करावं लागेल रोज सूर्यनमस्कार. ते मी आपण 5 वेळा 6 वेळा सहज करू शकता. स्टेप बरोबर आहे. आपल्या 12 अंकामध्ये आपल्याला पूर्णपणे स्थितीमध्ये आपल्याला पोहोचता येते. बघा, 7 अभ्यासाचे नाव फक्त माहित पाहिजे. 5 अभ्यासामध्ये आपल्याला रिपीट आहे त्यामध्ये, त्यामुळे 7 पर्यंत आपल्याला नाव माहित झाले म्हणजे आपल्याला 5 त्यामध्ये रिपीट करून पूर्ण अभ्यास आपल्याला यामध्ये करता येईल. आता करूया हे अभ्यास आपल्या स्ट्रेचिंग साठी. पहिला अभ्यास करूया अपर स्ट्रेचिंग साठी. करूया 2 अभ्यास. दोन्ही पाय सोबत घ्या, दोन्ही पाय सोबत, हात मांडीवरती बाजूला, श्वास भरत आपण हात समोरून वर करून घेऊ. 1. हात वर, तळवे हाताच्या समोर असले आपल्या. 2. बाहेर पंजावरती. शरीर बॅलन्स करून घ्या आपल्या पंजावरती. 3. रिलॅक्स. 4. परत एकदा विशेष स्थान पडतो आपल्या स्पाइन वरती यामध्ये, आणि आपला मेरुदंड, आपला स्पाइन अत्यंत सरळ होतो आणि त्यातला ताण आपल्याला पूर्णपणे कमी करता येतो. करूया परत एकदा दुसरा राऊंड. ती स्थिती, दोन्ही पाय सोबत, श्वास भरत हात समोरून वरती. 5. हात समोर वर ताणलेले, तडवे आपल्या समोर. 6. बाहेर बॅलन्स करून घ्या, टोज वरती, टाचा हवेमध्ये राहील, हिल्स ऍट द अप. 7. रिलॅक्स. 8. विश्राम. आता मात्र आपण करूया याची दुसरी स्थिती, नंतर करून घेऊया. तोच अभ्यास मात्र आपल्याला आता फिंगर्स लॉक करायचे. आता बघा की आपण जेव्हा फिंगर्स लॉक करतो तेव्हा आपली आकृती क्लोज सर्किट होते आणि जास्त ताण पडतो आपल्या स्पाइन वरती अभ्यासात. करूया विशेष अभ्यास परत एकदा. 2 मिनिटानंतर दोन्ही बाजूला, श्वास भरत हात बाजूला डोक्यावर. 1. हात डोक्यावरती, बोटात बोट फिक्स. 2. तळवे आकाशाकडे, नजर समोर, श्वास आत. 3. बॅलन्स करा आपलं वजन आपल्या टोज वरती. 4. रिलॅक्स. 5. परत एकदा महत्वाची स्थिती आपल्या स्पाइन साठी. लास्ट राऊंड अपर स्ट्रेचिंगचा.
6 हात डोक्यावरती, 2 पायाचं अंतर, नजर समोर, श्वास नॉर्मल. 7 हाताच्या तळवे आकाशाकडे, नजर समोर. 8 पूर्ण भार आपला तोच वरती. 9 रिलॅक्स. विश्राम. यामध्ये आपला पूर्ण आपला पाठीचा कणा जो आपला बेस आहे आपल्या शरीराच्या सिस्टमचा, मस्क्युलर सिस्टमचा, त्याला पूर्णपणे बॅलन्स करतो आपला हा अभ्यास. आता मात्र करूया साइड बाय स्ट्रेचिंग. आता आपण केलं अपर स्ट्रेचिंग, आता करू आपण साइड बाय स्ट्रेचिंग बॉडीची. 2 पायाचं अंतर करून घ्या. 2 पायामध्ये अंतर असेल, बाजूला मांडीच्या भरताना हात बाजूने डोक्यावर करायचे आपल्याला. 1 palm facing towards each other. 2 हातामध्ये अंतर असेल छाती इतकं. झुकूया आपण प्रथम उजव्या बाजूला. 2 दोन्ही हात सरळ, डोक्यामध्ये लक्ष समोर. थांबूया काही स्थितीमध्ये. 3 विरुद्ध बाजूने परत. 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. हा आपला साइड बाय स्ट्रेचिंगचा पहिला अभ्यास. यामध्ये आपले बाजूचे स्नायू पूर्ण शरीराचे आपण त्याला पूर्णपणे स्वस्थ करतो. करूया दुसरी स्थिती या अभ्यासाची. परत 2 पायाचं अंतर करून घ्या. आता मात्र आपण फिंगर्स लॉक करू. क्रिया तीच. बघा की किती फरक पडतो आपल्या स्ट्रेचिंग मध्ये जेव्हा आपण आपल्या बॉडीला क्लोज करतो, क्लोज सर्किट मध्ये आणतो त्यानुसार. 2 पायामध्ये अंतर, हात बाजूला, श्वास भरत, हात बाजू डोक्यावरती. 1 थोडं फिक्स, डोक्यावरती. 2 तळवे आकाशाकडे, नजर समोर, श्वास आत. 3 झुका उजव्या बाजूला, लक्ष समोर, दोन्ही हात सरळ. 4 श्वास भरत वरती. 5 डाव्या बाजूला. 6 7 बाजूला झुकायचं आहे आपल्याला, लक्ष समोर राहील. 8 लास्ट राउंड. 9 लेफ्ट साइड स्ट्रेचिंग. 10 रिलॅक्स. बस. आता आपला हेडवाईज अभ्यास. आता जी स्थिती आपल्याला करून घ्यायची आहे. आपण आता आपलं बॉडीला वर स्ट्रेच केलं, बाजूने स्ट्रेच केलं, समोर झुकलो. आता पुढे अभ्यास आपल्या मागच्या भागासाठी सुद्धा आपल्या बॅकबोनसाठी. म्हणजे आपल्या शरीराची पूर्ण हालचाल करायची आपल्याला. करूया अर्धचक्रासन आणि अर्धचंद्रासन. 2 पायाचं अंतर छाती इतकं. दोन्ही हात आपल्या बटक्स वरती, आपले फिंगर्स ऍट द डाऊन, थंब बाजूला राहील. आपल्याला झुकायचे आपल्या क्षमतेनुसार. डोळे उघडे ठेवून, यामध्ये डोळे बंद करायचे नाही. हळूवारपणे आपल्याला मागे झुकण्याचा प्रयत्न करायचा आपल्या क्षमतेनुसार. डोळे उघडे. 1 2 परत एकदा बॅक बेंडिंग, अर्ध चक्रासन. 3 4 लास्ट राउंड. 5 रिलॅक्स. विश्राम. आपण कोणत्याच कार्यामध्ये दिवसभरामध्ये मागे झुकत नाही. त्यामुळे आलेला जो ताण असतो आपल्या पाठीच्या कण्यावरती, स्पाईन वरती, त्याला आपण कमी करतोय अभ्यासामध्ये. आता करूया याची दुसरी स्थिती.
आता मात्र आपल्याला आपले फिंगर्स लॉक करायचे आणि घ्यायचे आपल्याला हात पाठीमागे आणि पाम फेसिंग डाऊन. आपल्याला पाम फेस डाऊन करायचे जमिनीकडे, मागे झुकायचं आपल्या संतनुसार. 2 पायाचं अंतर राहील. डोळे उघडे, श्वास भरत झुकूया मागे, पाम फेसिंग डाऊन. आता बोट फिक्स. एक हळूवारपणे आपल्या संतनुसार. 2. आपली लिमिट लक्षात असू द्या आपल्याला. 3. 4. लास्ट राउंड 5. डोळे उघडे, श्वासात. रिलॅक्स राहा. यामध्ये थोडी काळजी घ्यायची की आपले डोळे बंद करायचे नाही, कारण आपल्याला कधी कधी आपण जो भाग वापरत नाही त्यामुळे त्याचा ताण जास्त असतो बॉडीमध्ये. म्हणून ही क्रिया करताना थोडी काळजीपूर्वक क्रिया करायची, असा हा अभ्यासाचा मानस. आता झाली आपली पूर्ण स्थिती. स्ट्रेचिंग मध्ये आपण बॉडीला पूर्णपणे स्ट्रेच केलं, आजूबाजूनी वरती खाली सुद्धा. आता मात्र करू आपल्या शरीराला थोडं बॅलन्स, म्हणजे करूया बॅलन्सिंग पोस्टचे काही असणं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे आपला अभ्यास. आपल्या शरीराला आपल्याला एका जागी फिक्स करता आलं पाहिजे काही क्षणाकरता. करूया पहिला अभ्यास, वृक्षासनाची स्थिती, ट्री पोस्चर. दोन्ही पाय सोबत घ्या. आता मात्र उजवा पाय त्या मांडीवरती लावायच्या बाजूनी आणि हात वरच्या बाजूनी नमस्कार मुद्रेमध्ये. करूया बॅलन्स पोज, वृक्ष आसन, ट्री पोस्चर. राईट लेग अप. एक. उजवा पाय वरती. पाय मात्र आपल्या गुडघ्याच्या वर असू द्या किंवा खाली असू द्या, परंतु गुडघ्यावरती ठेवू नका. 2. लक्ष एखाद्या वस्तूवरती स्थिर ठेवा. 3. रिलॅक्स चा वेस्ट. आपल्याला बॅलन्स करायचा बॉडीला आपल्याला त्या पायावरती. पुरी आता दुसऱ्या बाजूने स्थिती, दोन्ही पायासोबत. आता मात्र डावा पाय वर असेल आपला, पूर्ण भार आपल्या उजव्या पायावरती, राईट लेग वर. 5. लेफ्ट लेग अप. टाच वरती, पायाचे बोट खाली. 6. आता नमस्कार मुद्रा, हात सरळ. लक्ष सुद्धा एखाद्या वस्तूवरती स्थिर करण्याचा प्रयत्न आपल्याला, बॅलन्स पोस्चर. 7. पुन्हा सरळ. रिलॅक्स. 8. ट्विस्ट. शांत. जरी आपली स्थिती वृक्षासनाची परत एकदा राऊंड करून घेऊ. आता यामध्ये मात्र करू याचा दुसरा अभ्यास म्हणजे पार्वती आसन. महापार्वतीने केलेली तपश्चर्याची स्थिती. क्रिया तीच आहे, फक्त हात घ्यायचे आपल्याला छाती समोर, हात समोर या पद्धतीने आपल्याला, आणि स्थिती आपली तीच राहील. करूया उजव्या बाजूने प्रथम. 1. राईट लेग अप. उजव्या पायावरती बाजूने लावायचं आपल्याला मांडीला. 2. हात नमस्कार मुद्रेमध्ये, छाती समोर. 3. रिलॅक्स चा विश्राम. आता मात्र करूया लास्ट अभ्यास, लास्ट राउंड. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या बॅलन्स साठी. आता आपण करता बॅलन्सिंग पोज. लास्ट स्थितीचा अभ्यास. डाव्या पायावरती. 5. लेफ्ट लेग अप. 6. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, हात छाती समोर.
रिलॅक्स हा होता आपला पूर्ण अभ्यास आपल्या बॅलन्ससाठी. आता मात्र आपण बसून जाऊ आपल्या स्थितीमध्ये, बैठा स्थितीमध्ये. आता बसून जाऊ. 2-4 दीर्घ श्वास भरू, लांब श्वास भरू, आलेल्या तांदूळ बाहेर काढू करायच्या. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. थोडे मिटून जो काही बदल झाला आपल्या शरीरामध्ये या अभ्यासातून त्याला जाणून घ्या. आपल्या पायाच्या बोटापासून पायाचा अंगठा, पायाची बोट, तळवा, टाच, पोटरी, गुडघा, मांडी आणि वरचा भाग, पाठीचा कणा, पोटाचा भाग, छातीचा भाग, हृदय, फुफ्फुस, दोन्ही हात, खांदे, एल्बो, रिस्ट, दोन्ही हाताचे बोट, अंगठा, पाठीचा कणा, मान आणि वरचा भाग. या पद्धतीने आपल्या शरीराला एकदा बघून घ्या आणि त्याचा रिलॅक्स करून घ्या. जो काही ताण आला आपल्या शरीरामध्ये त्याला आपल्याला रिलॅक्स करता आला पाहिजे. काही क्षण जितकं आपण लक्ष ठेवू आपल्या शरीरावरती तितकं आपण त्याला सहजपणे रिलॅक्स करू शकतो. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा. Cool air goes in and warm air goes out. Cool air goes in, warm air goes out. अत्यंत महत्वाचा अभ्यास. शरीराच्या स्ट्रक्चरल बॅलन्स साठी शरीराची स्थिती आपण पूर्णपणे योग्य करतोय. अभ्यासामध्ये कुठलाही भाग वाढत नाही आपला, त्याला पूर्णपणे स्थिर करता येतो आणि आपल्या विशेषतः आपल्या वजनाला आपण पूर्णपणे बॅलन्स करतो आपल्या दोन्ही बाजू. रिलॅक्स. आता मात्र आपण थोडे पाय मोकळे करून घेऊया. पाय सरळ करून घ्या. दोन्ही पाय थोडी हालचाल करू आपण. प्रथम करू पायाच्या बोटाची हालचाल. पायाचे बोट हलवून घ्या, हाताने बाहेर. 5 वेळा ही स्थिती. दोन्ही पायाचे पंजे सुद्धा समोर मागे. दोन्ही पायाचे पंजे हाताने बाहेर. करूया दोन्ही पायाची टाळी. लेग्स क्लॅपिंग, जे आपण सहसा कधीच करत नाही. हीच क्रिया विरुद्ध बाजूने सुद्धा. एका पायाचा खोलगट भाग दुसऱ्या पायाच्या बाजूच्या भागाला आपल्याला प्रेस करायचा असतो. दोन्ही पायासोबत गोल फिरवून घ्या. करूया रोटेशन. विरुद्ध बाजूने परत 4-5 वेळा ही स्थिती. थोडी पायाची हालचाल. पाय हलवून घ्या, हाताने बाहेर, आणि खाली. दोन्ही पायासोबत विश्राम. दोन्ही पायासोबत घ्या. करूया बटरफ्लाय, तिथली आसन. जितकं शक्य तेवढे आपल्या जवळ पाय घ्यायचा प्रयत्न करा. जितक्या शक्य तेवढे आपले पाय जवळ घ्यायचा प्रयत्न असू द्या. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या
हाईट साठी रिलॅक्स, शांत. समाधान अभ्यास करू. आपल्या हातासाठी सुद्धा तीच क्रिया. दुनिया समोर, अंगठ्या आतमध्ये, बोटे वरती. अंगठ्याला प्रेस करा 4-5 वेळा. ज्याप्रमाणे आपण आपल्या पायाचे स्नायू शिथिल केले, ती स्थिती आपल्या हातासाठी सुद्धा. श्वास प्रश्वास येणे सोडणे चालू असू द्या. हिस्ट्री आता विरुद्ध बाजूने, म्हणजे बोट आत, अंगठा वरती. बोटाला हात घ्यायचा, त्याला वरती अंगठ्याने प्रेस करायचं. आपल्याला हाताच्या बोटापासून तर खांद्यापर्यंत असणाऱ्या प्रत्येक स्नायूला परत यामध्ये शिथिल व शांत करायचं आहे. याचे सूक्ष्म व्यायाम, मायक्रो एक्झरसाइज टू मॅक्रो एक्झरसाइज, सूक्ष्मपासून स्थूलापर्यंत. थोड्या बोटाची आपली हालचाल हाताच्या अंगठ्यासमोर ठेवून फक्त आपले बोट हलवायचे, आपल्याला अंगठ्यासमोर ठेवायचे आहेत. फिंगर्स मुवमेंट. आता मात्र दोन्ही हाताच्या मुठ्या बांधून गोल फिरवून घ्या. रिस्ट रोटेशन, क्लॉकवाईज 5 वेळा, अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. आपले मनगट आपल्या हाताचा अविभाज्य भाग प्रत्येक कार्याच्या मुवमेंट साठी, त्याला सुद्धा स्वस्थ करतो. विरुद्ध बाजूने परत गोल फिरवून घ्या. आपलं मनगट स्वस्थ करा आजच्या कार्यासाठी. दोन्ही हाताचे पंजे हलवून घ्या, हाताने बाहेर. या ब्रह्ममुहूर्तामध्ये, या भागवत मुहूर्तामध्ये आपण आपल्या भगवंताकडे मागणं मागत असतो. भगवंत आपल्या घरी सुख समृद्धीने आरोग्य प्रदान करू. आपलं आरोग्य म्हणजेच आपलं खरं सुख. तिसऱ्या करून घ्या इनसाइड मुवमेंट, हलवून घ्या. पूर्ण हालचाल आपल्या हाताच्या प्रत्येक भागाची. दोन्ही हात सरळ ठेवून हात घ्या आपल्या खांद्याकडे. श्वास भरत हात खांद्यावरती, श्वास ओढला. हेच क्रिया करूया बाजूने सुद्धा. साइड वाईज मुवमेंट, हात स्ट्रेट. आपल्या हाताचे बायसेप ट्रायसेप सुद्धा आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करता येतात. आपल्या हाताच्या मुवमेंट साठी त्याची सुद्धा फार महत्वाची आवश्यकता. असा आपला पूर्ण अभ्यास आपल्या हाताच्या प्रत्येक भागासाठी, प्रत्येक स्नायूसाठी. आता मात्र आपल्या हात दोन्ही खांद्यावरती घेऊ, पुढे वर स्ट्रेच करू आणि लक्ष मात्र दोन्ही हाताच्या मध्ये राहील. 1, बघा वरती. 2, 3, हँड्स अट द. 4, 5, 6, 7, 8, 9, रिलॅक्स 10. मात्र आपले हात अंदर ठेवून गोल फिरवून घ्या. शोल्डर रोटेशन, म्हणजे आपल्या बोटापासून आपल्या खांद्यापर्यंत असणाऱ्या प्रत्येक भागाला आपण पूर्णपणे शिथिल व शांत करून घेत आहोत. रिलॅक्स करून घेत आहोत, शामित करून घेत आहोत. त्यातला ताण पूर्णपणे बाहेर घालवत आहोत आणि आपले दोन्ही हात आजच्या कार्यासाठी आपल्याला पूर्णपणे तयार करत आहोत. श्वासभर अर्धा गोल, श्वास पूर्ण गोल. दोन्ही एल्बो जॉईन करा आपल्या छातीसमोर, गोल करून घ्या. हीच क्रिया मात्र विरुद्ध बाजू. फिरवा आपले पूर्णपणे एल्बो प्रॉपरली. अत्यंत महत्वाचा अभ्यास. नागपूरचे डॉक्टर मावरकर प्रत्येक हार्टच्या रोगांना सांगतात की तुम्ही हा अभ्यास रोज करा. त्याच्यामुळे आपले हृदय मजबूत होते, आपले फुफ्फुस सुद्धा पूर्णपणे ऍक्टिव्ह होते. असा हा अभ्यास. आतापर्यंत जितक्या लोकांना मी भेटलो हार्टच्या प्रॉब्लेम वाल्यांना, ज्यांनी त्यांच्याकडे पूर्ण सर्जरी केली, त्यांचा अनुभव होता की त्यांनी सांगितलेला हा अभ्यास सर्वात महत्वाचा आपल्या हृदयासाठी. विश्राम, रिलॅक्स, शांत हात गुडघ्यावरती. आपले खांद्याची हालचाल,
अप अँड डाऊन. हलवून घ्या आपले खांदे. तीच घ्या. परत विरुद्ध बाजूने. रिलॅक्स. आता मात्र बघू याची विशेष स्थिती परत एकदा. आता करू आपण अभ्यास आपल्या परत स्नायूसाठी, छातीसाठी, हृदयासाठी. समोर करून घ्या. हात जोडून घ्या. श्वास भरताना हात मागे घ्यायचे आपल्याला. हात मागे घेणे, श्वास आत. लक्ष थोडं वरती असू द्या. 1 2. श्वास भरत हात मागे. 3 4 5 6 7. रिलॅक्स. 8. महत्वाचा अभ्यास होता परत आपल्या मधल्या भागासाठी. परत आपण बसून जाऊ. आता आपण करूया परत प्राणांचा अभ्यास. या कोरोना काळामध्ये आपल्या प्राण संस्थेला आपल्याला पूर्णपणे मजबूत करून घ्यायचे आहेत. त्यामुळेच आपल्याला लगातार अभ्यास आपल्याला करायचा असतो. रोजच्या अभ्यासामध्ये आपले प्राणायाम म्हणजे प्राणाचं नियमन, प्राणाचा आयाम करूया. दीर्घ श्वसन प्रथम. लहान श्वास भरणे, लहान श्वास होण्याची पूर्ण क्रिया असू द्या. डीप इनहेलेशन, लॉन्ग एक्झेलेशन. या ब्रह्ममुहूर्तातून आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन प्राप्त होते आपल्या श्वासाच्या माध्यमातून. आपल्याला कुठेही कमतरता राहत नाही शरीरामध्ये ऑक्सिजनची. भरभरून आपल्याला ऑक्सिजन मिळते या वातावरणात. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. श्वास करताना अनुभव करा. कोल्ड एअर गोज इन अँड वार्म एअर कम्स आउट. आपण जेव्हा श्वास भरतो तेव्हा त्यामध्ये पूर्ण वायू असतो, आपल्या पूर्ण गॅस असतात, एअर असतात. त्यामुळे आपल्याला तो थंड हवा असतो. पण तो श्वास सोडताना फक्त जास्तीत जास्त CO2 असतो. त्यामुळे तो आपल्याला गरम वाटतो. त्यामुळे आपण म्हणतो की कूल एअर गोज इन अँड वार्म एअर कम्स आउट. डीप ब्रीथ करा. लॉन्ग ब्रीथ करा. कंटिन्युअस ब्रीथ करा आणि ब्रीथ विथ अवेअरनेस करा. लक्ष सुद्धा आपल्या श्वासावरती. ब्रीथ विथ अवेअरनेस. आपले दोन्ही ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे आहेत. दोन्ही आपले फुफ्फुस पूर्णपणे स्वस्थ करायचे अभ्यासामध्ये. त्याची पूर्ण क्षमता आपल्याला प्राप्त करायची आहे. जेवण दिलेले हे 2 पूर्ण ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला स्वस्थ करायचे अभ्यासामध्ये. डीप इनहेलेशन, डीप एक्झलेशन. लॉन्ग इनहेलेशन, लॉन्ग एक्झलेशन.
करून घ्या. शेष 5 राऊंड, लास्ट 5 राऊंड करूया. भगवंत सुद्धा आपल्याला प्रसाद देत आहेत. या वातावरणामध्ये थेंब सुद्धा लागलेले आहेत. थेंब सुद्धा आपल्याला प्राप्त करतात. थोडा पाऊस लागलेला आहे. लक्ष पूर्णपणे आपल्या श्वासावरती राहील. इतका आपण दीर्घ आणि कंटिन्युअस श्वास भरू तितकी आपल्या श्वासाची पूर्ण क्रिया आपल्याला प्राप्त होते. आपला श्वास सुरू झाला समजून जायचं की कुठेतरी आपल्याला ब्रिदिंगचा प्रॉब्लेम आहे. श्वास चालू न करता डीप श्वास भरायचा, लांब श्वास भरायचा, म्हणजे आपल्याला पूर्णपणे ऑक्सिजन प्राप्त होते आणि त्या ऑक्सिजन नंतर आपल्या शरीरात रक्तामध्ये मिसळून आपल्या रक्ताला शुद्ध करून नंतर ते रक्त पूर्णपणे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये आपण पोहोचवतो आपल्या हृदयाच्या माध्यमातून. अशी होती परिस्थिती. नेक्स्ट अभ्यास करूया भस्त्रिका प्राणायाम. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या फुफ्फुसाच्या प्रत्येक कार्यक्षमतेसाठी. चर्यावेती करत राहूया. फुफ्फुसासाठी अत्यंत महत्वाचा अभ्यास. आपली प्राणसंस्था पूर्णपणे मजबूत करते आपला अभ्यास. रिलॅक्स. लक्ष परत आपल्या श्वासावरती असू द्या. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या फुफ्फुसाच्या प्रत्येक भागासाठी. जर आपण फुफ्फुसाला बघितलं तर त्याचं कमीत कमी टेनिस कोर्ट इतकं त्याचं एक्सपान्शन. अशा या फुफ्फुसाच्या प्रत्येक भागाला जितकं आपण ऍक्टिव्हेट करू तितका जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्राप्त होतो आणि आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. कारण ऑक्सिजन सर्वात महत्वाचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी. कॅन्सर सारख्या सेल सुद्धा त्यामध्ये राहू शकत नाही. त्यामुळेच डीप ब्रिदिंग अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या प्राणसंस्थेला मजबूत करण्याचा.
विश्राम. आता मात्र करूया नेक्स्ट अभ्यास. कपालभाती प्राणायाम, संजीवनी क्रिया आपल्या योगाभ्यासात. या क्रियेला आपण संजीवनी क्रिया म्हणतो, परंतु याच्यामध्ये आपल्या पचन संस्थेला पूर्णपणे स्वस्थ करण्याची ताकद आहे बघा. करूया 2 मिनिटांसाठी लगातार करण्याचा प्रयत्न. पोटाला झटका, श्वास बाहेर. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. चरेवेती करत राहूया. अत्यंत महत्वाचा अभ्यास पोटाच्या सर्व अवयवासाठी. किडनी असो, लिव्हर असो, पॅनक्रियास, स्प्लीन, गॉल ब्लॅडर, युरिनल ब्लॅडर, लहान व मोठे आतडे, अशा या पचन संस्थेला तर स्वस्थ करतोच, परंतु त्यासोबत असणाऱ्या बाकीच्या ज्या संस्था आहेत, एक्सक्रिटरी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, याला सुद्धा मजबूत करतो आपला हा अभ्यास. जे आपले पंचकोश आहेत, त्यातल्या पहिला कोश म्हणजे आपला अन्नमय कोश. म्हणजे फिजिकल एक्झिस्टन्स ऑफ द बॉडी इज बिकॉज ऑफ आवर अन्न, बिकॉज ऑफ आवर फूड. म्हणून अन्नमय कोश सुद्धा यामध्ये स्वस्थ होतो. अन्नातील प्रत्येक भाग आपल्याला प्राप्त होतो शरीरामध्ये. आपण जर तूप खाता तर तुपाचा भाग सुद्धा आपल्याला मिळतो, नाहीतर किती खर्च लागत नाही. त्याचा भागच की आपले आतडे स्वस्थ नाही, त्याला शोषण करण्याकरता, तिला प्राप्त करण्याकरता. कपालभाती प्राणायाम ही अत्यंत महत्वाची स्थिती. 90 ते 95% आजार आपल्या शरीराचे दूर करण्याची ताकद ठेवतो आपला हा अभ्यास. चरेवेती करत राहूया. फक्त श्वास सोडण्यावरती लक्ष. पोट आत. फक्त पोटाची आंतरिक हालचाल. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 6 स्थित लेअर ऑफ आवर एक्झिस्टन्स आपण या 5 तत्वामध्ये बघत असतो आपल्या शरीराला. पहिलं अन्न, दुसरं प्राण, तिसरं मन, चौथा विज्ञान आणि चौथं 5वं म्हणजे आनंद. रिलॅक्स, शांत, लगातार करण्याचा प्रयत्न असू द्या. 2 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत आपल्या क्षमतेनुसार करण्याचा अभ्यास. ऍक्शन थांबायचा, परत चालू करायचं. आपलं शरीर थकत नाही, आपलं मन थकतं बघा. त्यामुळे आपलं जितकं आपल्या मनाला आपण त्या जागी गुंतवून ठेवू, शरीर तर आपलं मनाला फॉलो करतं. त्याचा गुलाम आहे आपल्या मनाचा शरीर. त्यामुळे आपल्या शरीराला आपल्याला त्याला फॉलो करून घ्यायचं आहे मनासाठी. विश्राम.
तर आता थोडा पाऊस लागला इकडे. तर आता आपण समापन करूया, अनुलोम विलोम करू फक्त 2 मिनिटासाठी. मोबाईल थोडा ओला होईल कदाचित. चालू असू दे आपला अभ्यास अनुलोम विलोमचा. पाऊस लागलेला आहे आता थोडा, त्यामुळे थोडं पण चालू करून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. चालू असू दे आपला अनुलोम विलोमचा अभ्यास करूया 2 मिनिटासाठी. अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत महत्वाचा अभ्यास. शरीराच्या प्रत्येक नस नळीला पूर्णपणे शुद्ध करतो ही स्थिती. पाऊस लागल्यामुळे मी थोडा मोबाईल काढलेला आहे, पण चला अभ्यास चालू असू द्या. अनुलोम विलोमची स्थिती. डाव्याने श्वास भरणे, उजव्याने श्वास बाहेर, उजव्याने आत आणि डाव्याने बाहेर, असं आपला कम्प्लीट 1 राऊंड करूया. 5 राऊंड आपले. स्टार्ट फ्रॉम लेफ्ट nostril. Deep inhalation from left nostril, long exhalation from right nostril. Again, inhalation from right nostril and deep exhalation from left nostril. करत राहूया फक्त 5 राऊंड. चरेवेती करत राहूया. लास्ट 3 अभ्यास, 3 राऊंड. डायनासकीतून श्वास सोडत विश्राम, रिलॅक्स, शांत. आता मात्र करूया आपण 3 वेळा भ्रामरी प्राणायाम, उद्गीत व प्रणव ध्यान. नंतर समापन. लक्ष असू दे आपल्या स्थितीवरती. करूया भ्रामरी प्राणायाम. भ्रमण करूया. नासिकेतून भ्रमणचा आवाज, तोंड बंद असेल. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती, अंगठ्या आणि कान बंद करून करूया 3दा दीर्घ भ्रमण. विश्राम.
तीनदा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद उद्गीत प्राणायाम करूया. ओ शेवटची क्रिया प्रणव ध्यान. काही क्षण आपण आपल्या भगवंताचं स्मरण करूया. त्याच्या ठिकाणी आपली अगाढ श्रद्धा भक्ती विश्वास समर्पित करून घेऊ. तोच करता करिता पिता परमेश्वर. आपण एक निमित्त मात्र प्रत्येक कार्यामध्ये. ती शक्ती प्रत्येकामध्ये विद्यमान. एक सता विप्रा बहुधा वदंती. नाव जरी वेगळे असले तरी शक्ती मात्र एकच. अशा या दिव्य शक्तीला, दिव्य ज्ञानाला, दिव्य कर्माला, दिव्य भक्तीला आपण एकरूप होऊन जाऊ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी मिळाली ती शक्ती. परमपिता परमेश्वर प्रत्येक वस्तूमध्ये तो विद्यमान. चराचरामध्ये असणारी ती दिव्य शक्तीला आपण नमन करूया, वंदन करूया. दुनिया जोडून त्या ठिकाणी आपली प्रार्थना समर्पित करून घेऊ. सर्वांचं कल्याण होऊ, यातच माझं कल्याण, अशी विश्वशांतीची प्रार्थना. सर्वे भवन्तु. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. गुरुभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. दुनियात पाठीमागे बांधत समोर चुकत नतमस्तक होऊन जाऊ. आजच्या कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. दुनियात वर करून घासून घेऊ. पामरविंग. दोन्ही हाताचं डोळे आपल्या दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवून थोडी त्यामध्ये डोळ्याची उघडझाप करूया. सर्वांना आभार, सर्वांचे धन्यवाद. ओम प्रणाम.